अहो काय बोलताय सा तुम्ही? लहान पोर आहे ते. बाळून गोदाच्या डोक्यावरचं मडकं फोडलं हे मला बी नाही आवडलं. पर बाळू चेटूक नाही करायचं. झालं तर नुकसान काय आहे? जे आहे ते चांगलंच आहे की. आता भाऊजी खरं बोललात तुम्ही. पंच म्हणजे तुमचं कोणी ऐकतच नाही. यो ऐकणार कसा नाही? ऐकावंच लागेल म्हणते मी. अयो माझं कोणी ऐकणार नसेल तर आपली गाराणी घेऊन माझ्या वाड्यावर यायचं नाही म्हणतो मी. हा बरोबर आहे. पण आमची काही तक्रार नाही जी. अयो तुला कोण विचारतो म्हणतो मी. अयो इथे शेतीला गंजीला आमच्या वाड्याला पण आग लागली. ते पण एक चेटूकच. आज तुझा फायदा झाला म्हणून उद्या नुकसान झाले तर. माझ्या पोरावर काय बी आळ घेतला जातो या. म्या नाही ऐकून घ्यायची. यो तुम्हाला कोण सांगतोय काय करायचे ते आम्ही ठरवणार बघा. मयप्पाला निरोप द्या. पंचाने वाड्यावर बोलवले म्हणून. चल बाळू भीमा चल. देवाप्पा अव तुम्ही दिसराज्य करताय ना व जेवीन ऐकलं बघा ते. पुढे बोल. अव त्या बाळ्याला गुतवला ना तुम्ही. त्या गोदाचं मडकं फोडलं. स्वतःला कृष्ण समजित होता ना व पण समज उलटला त्याच्याच अंगावर. अजून सांग मंगळू. अरे हे ऐकायसाठी किती दिस थांबलो हाय म्या. अव समजा गावा मोहर वरात निघाली हाय त्याची आणि कुणी बी ऐकून घ्यायला तयार नाही त्याच. पर तो पंच काही करतो का नाही? अहो तो कसला सोडतोय? तो बी होताच किती तर आणि आधी तेल खालाय तो तात्या बी होताच. म्हणजे देवी आईनं ऐकलं का नाही माझं? होय होय. पाया पड. अहो पर एक विचारू का? आता कशात माशी शिकली तुझी? अहो त्या बाळाने ते गोदाचं मडकं फोडलं ना व हा तेव्हा म्हणला होता का मडक्याची रास आणि पंथ्याचा ढीग लागल गोदाच्या घरात. आता हे काय नवीन खोळ आहे? अहो दिवाळी तोंडावर आली ना व हं. पर कामाला सुरुवात नाही ना आता भाऊची अजून. आणि ती बिचारी गोदा पाणी भरत होती माती कालवाया तर त्या बाळ्याने तिचं मडकच फोडलं. आणि तो बाळ्या म्हणला का त्याच्या घरामध्ये मडक्याची रास आहे. अहो पर फुटक खापर सुद्धा नाही तिच्या घरात. अहो काळजी करू नका तेव्हा पा. पुरता अडकतो का नाही बघा तेव्हा आता. तसं नव्ह मंगळू, तसं नव्ह. तो बाळ्या चेटूक करतो हाय. पुढं काय होईल सांगता यायचं नाही. अहो तुम्ही ते रिंगण हाकलं आहे ना व त्याचा पुरता अडकलाय तो बाळ्या आता. आता तुमची इच्छा पुरी झाली ना व? होय. मग झालं तर आता पुढं काय करायचं ते सांगा.
मोर जा आणि त्या पंचाला सांग त्या बाळ्याला गावाबाहेर काढला का जेवण ठेव वाड्यावर, म्या येतो जेवाया. अहो त्याच्या का कशाला जेवताय? पाला पचोळा खातोय तू. असं नाही, त्याला सांग देवीला निवद दाखवायचा आहे आणि म्या येणार आहे खायला. असं होय? हं, अहो मग मंडपच टाकाय सांगतो की, हं. आणि सनाई चौकडे वाजाय सांगतो. थांबाळ्या, अर्धा दिवस बाहेर गेलो तर काय रामायण केलंस रे? म्या कुणाचं नुकसान नाही केलं. तुम्हासनी कोणी काय सांगितलं आहे? समध्या गावात बोबाटा झाला आहे आणि मला ठाव नाही वय. हवं आधीच गावात लई गोंधळ झाला आहे. आता दारात आपण एकमेकांवर वरडणार का? उरली सुरली लाज काढलीच आहे पोरानं. आता आज जाऊन काय बोलायचं? तुम्हासनी काय समजलं आहे? हवं ह्याच हातानं गावातल्या बायकांची मडकी फोडलीस ना. आता त्या गोदाला मावशी म्हणतोस ना व. फार मान खाली खाल्या लावलीस की र पण त्यांचं कल्याण झालेलं बघितलं नाही वय? तू, आणि त्यांचं कल्याण करणार है? हवं तुम्हासनी जे कळलं हाय ते अर्धमुर्ध आहे. मयप्पा चल, पंचानं तुला लागलीच बोलिवलं आहे. बघितलं का, काम करून घरला आलो, पाणी बी नाही प्यालो, सांगावाला आहे पंचाचं. तिथं जाऊन हातापाया पडायला लागेल या बाळ्यासाठी. इतका राग येण्यासारखं काय बी नाही झालं मायप्पा. तू नका डोक्यात राग घालून घेऊ. म्हणजे तू बी असली सामील झाला वय. अरे आधी काय झालंय ते नीट समजून तर घे आणि मग आरडाओरड कर. भाऊजी लई येळ्यावर आलात बघा. यासनी कसं समजावू कळणं झालंय. थांब, मी आधी जाऊन येतो, मग बघतो यांच्याकडे. आज निकाल लावतो का नाही बघ. बघ बाळ्या म्हणलं होतं ना गप्प बस, ऐकतच नाही कुणाचं. ह्यो गोंधळ होणार मला ठाव होतं. अरे पण हे समजा कशा पायी करतो या? आय ह्याला आपली काळजीच नाही, नाहीतर असं वागला नसतं ह्यो. म्या काय करतोय कुणासनी बी कळत नाही. अरे 9 महिने म्या वाढवलं तुला पोटात, मला कळणं झालं तू असं का वागतो या? हे लोकांना कवा कळल? गावातल्यांना म्या खूप तोया डोळ्यात, आणि घरातल्यांना बी म्या इथं नकोसा झालोय. आणि बा तर मला आता घरात नाही ठेवायचा. अय्य अय्य, काय छान जेवण झाले. फूड व्हेरी गुड. अप्पा तुम्ही इंग्लिश बोलत जाऊ नका बघा. अय्यो असं का बोलतोस रे गुंडप्पा? तात्या म्हणतो की तुम्हाला इंग्लिश येत नाही. अय्यो असं बोलला काय तो पोपट? पंच ए तात्या, असं जरा समोर ये की रे जरा. काय करताय सा? मला इंग्लिश येत नाही. अव तुमच्यासारखं इंग्रजी अख्ख्या गावात दुसरं कोणी बोलतं का? खोटा बोलत आहे अप्पा. अय्यो गुंडप्पा, काठी आण की रे जरा. पंच अय्यो ये ये येऊ ये का? ये मयप्पा ये. अहो गुंडप्पा, गरीबाचा जीव घेता का काय? पंच अहो तुम्हाला मी हे सांगायला आलो होतो का मयप्पा भेटायला आलाय. मयप्पा बरे झाले बाबा, तू आलास भेटायला. ते काय काम आहे पंच? अय्यो मी सांगते काय काम ते. अय्यो मी सांगणारच होतो की. आता तुम्ही दोघं सांगण्यापेक्षा मीच सांगू का? थांबा थांबा गुंडप्पा थांबा. अय्यो मयप्पा, अरे तुझ्या बाळूने काय केले ते अख्ख्या गावाने पाहिले बघ. ह्यात तुला काही शंका नाही? मग बाळूचे चुकले हे तुम्हाला मान्य ना, ते आधी सांगा म्हणते मी. भाईजी आता त्यात लपवायचं काय आहे? मयप्पा अरे ते चिमितकार कसं काय झालं? हे गुडच आहे रे. ते मला ठाव नाही. अय्यो मयप्पा, रोज लोक तुझ्या बाळूची तक्रार घेऊन माझ्याकडे येतात बघ. मलाही तुमचा बाळू त्रास देतो, उलट बोलतो. अहो त्याचं चुकलं छोटे मालक. पुढे काय करायचे ठरवलेस रे बाबा त्या बाळूचे? तेच विचार करतो हायची. आता विचार काय करणार, काहीतरी करा म्हणते मी बाळूचे वडील म्हणून. वैजी
या येळेला आम्ही माग नाही हटायचो. अय्य मयप्पा, बोलायला खूप जड जात, पण गावातल्या लोकांची गाराणी आता मला ऐकता येणार नाही. पुढे काय करायचं ते ठरवायला पाहिजे बघ आत्ताच. मी आधी ठरवलं आहे. आधी करतो आणि मग सांगतो. बाळू सुधारला पाहिजे बघ मायप्पा आता. अय्यो, तो सुधारण्यासाठी आधी त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे बघ रे मयप्पा. नाही तर मोहर जाऊन कसं व्हायचं त्याच. म्हणून सांगतो मयप्पा, घरापासून त्याला लांब ठेव. सुंदराबाईला वाईट वाटेल, पण कसं त्याच्या भविष्याचा पण विचार केला पाहिजे बघा. अय्यो, मी तर म्हणते त्याला घराच्या बाहेर नाही, गावाच्या बाहेर पाठवलं पाहिजे. मायप्पा, गावातल्या लोकांना चुकल्यासारखं होईल काही दिवस, पण आता काय. जी या मोर बाळूचं गारण नाही यायचं तुमच्या कानावर. येतो मी. अय्यो अय्यो, मी काय सांगितलं ते लक्षात असू दे पण मयप्पा. व्हायची. अय्य ये. त्याच्या मागे जाऊन जरा लक्ष ठेव काय होतंय ते. असं म्हणताय सा? सोडीतच नाही त्याला आता. हेनरी, आता माघार घेऊ नका म्हणते मी. पिच्छा सोडू नका. सोडत नाही बघा. यो महादेवा महालिंगराया. ये, 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 ये. एक चूक कर, मग बघ काय करतो मी. चंदुलाल शेठ पाशी कर्जासाठी गेलो होतो. वा, दागिनं नाही तर शेत जमीन मागितली. हे बघ सुंदरा, या येळाला म्या काय ऐकायची नाही. बाळाला शिक्षा झालीच पाहिजे. आधी जाऊन येतो, मग बघतो यांच्या आज निकाल लावतो का नाही बघ. मायप्पा, मला विचारशील ना, तर बाळ्याचं काय बी नाही चुकलं. लोक उगा त्याच्या नावाने खड्या फोडतात. आता लय झालं या डोक्यावरनं पाणी जायला लागले बघ. कसं आहे, पोराची धाक पाहिजे. तू धाकच नाही राहिला त्याला. आज पतूर गप राहिलो, पण आता नाही. कसं आहे, पाच काळी झायरे तुझं. पर आता गप बसला ना तू, तर पुढं बाळ्याचं फाडच वाढत. मग तुझं बी नाही ऐकायचं. एक डाव त्याला असं कळलं पाहिजे, आपण काही केलं का बा आपल्याला शिक्षा करतो. द्या होतंय काय, तुला लाख वाटतंय, पण घरचे तुला काहीच करून देत नाही. आता मी ठरवलंच आहे. काय ठरवलंय? कळल तुला? तुलाच नाही, समजा गावास कळल बघ. अंगाशी त्याशिवाय बाळ्या सुधरतच नाही रे. नाही तर मोठं होऊन तू करके करीत हिंडल. मायप्पा, जे काय करायचं ते आताच कर. चल मायप्पा, अरे काय रोज रोज हा या बाळूच, तू काय करणार आहेस का नाही? आता त्याला गारणं नाही यायचं कानावर. अरे कसं आहे, हातचं पोर गेलं तर काय करशील तू म्हातारपणी? वय ते बी हायच की. लय कोड कौतिक करू नका पोराचं. वय वय जातो म्या. बघितलं का मायप्पा, त्या बाळ्यामुळे तुला काय काय ऐकावं लागतं या. अरे चिमित्कार केला त्या बाळून, खरं आहे की खोटं आहे? ए, तुला काय सांगायचं ते सांग. इथं काय खरं खोटं करायला बसला काय मायप्पा? मॉप काम आहे त्याला. अरे एकला कधी पातूर राखशील, वांड हाय नव लेख, मग घ्यायचं ना त्याला कामामध्ये संग, द्यायचा लावून बाहेर कामाला. मग बघ कसा सुधारताय तो. तुझ्या पतूर नाही यायचं कारण त्याच. ए निघा, काय मायप्पाचा डोसक खाता रे उगाच. अरे त्याचा पोरग खोळा हाय, मायप्पा नाही. निघा, काम धंदे नाही तुम्हाला. निघा मायप्पा, आता मला सुद्धा वाटतंय त्या बाळ्याचं काहीतरी कर, नाही तर लोक जगून द्यायचे नाही तुला. आता बघ काय करतो म्या. भेटले भेटले, आता पोत नुसतं धुमसत होत.
पण आता पेटलं आणि जिकडं पेटतय तिकडं तात्या प्रसन्न असतो या हा? सुंदरा, ए सुंदरा, ये जीजी बस. जिजे दिसभर दिसली नाहीस गावात. एवढं रामायण घडून बी काळजी आहे वय या म्हातारीची. समध्यांचं ध्यान असतंय आम्हाला. बघ कसं बोलतोय बघ सुंदरा. काय सांगू जीजे, याच्या पायी सकाळ धरणं अन्नाचे एक घास नाही गेला घशाखाली. जाऊ दे जिजे, तू नका काळजी करू. आय बघितलं का, आपली काळजी आहे का त्याला. उगा आपल्याच जीवाला गोर. एक विचारू का सुंदरा. नाही म्हणजे समजा आलंय माझ्या कानावर. त्या गोदाला तर एवढा खोचकपणा करायची काय गरज होती का. तिची काय बी चूक नाही ग. तिच्या जागी कोणी बी असतं तरी राग आलाच असता. होय, पर परक्याची पोरं आहेत का. आपलीच आहेत ना व. मग असं वागणं शोभतं का गोदाला. आणि जिजे ती लय वरडत होती बघ. वय नव, आता येऊ दे माझ्या मोर. बघ ते चांगली तिला. त्याचा काय बी उपयोग नाही. शेवटी आपलंच दात आणि आपलंच वट. पण मला एक कळत नाही बाळू, ती गोदा म्हणत होती तिच्याकडे मातीची भांडी नाहीत, पंत्या नाहीत. मग समजा आलं कुठून. बाळू, जीजी काय विचारती या. मला काय ठाव. हे बघ, हे समजा असं असतं या. आता बाय येईल तेव्हा कळेल तुला. कशाला बोलवलं होतं वाड्यावर. ववाळायचं होतं मला. आम्ही तुझीच वाट बघत होतो. मयप्पा, तू माझं ऐकणार नाहीस ठाव आहे मला. परजीवर राहत नाही र. अरे चुकलं असेल बाळूच, पर त्याच्या पायी घरात तंटा करायचं काय कारण आहे. मी आता अंटा करीतच नाही. हे करून काय होत नाही. आता पतूर बोलूनच वाईट झालो मी. आता बघ मी काय करतो ती. काय करणार आहे तुम्ही. पाणी द्या आधी. बा काय ठरवलं आहे. सकाळच्याला बाहेर काढतो तुला घराच्या. हवा. अरे याड लागलं काय मयप्पा तुला. अरे एवढ्याशा पोराला घराबाहेर काढणार. विजय, काल तुझ्या संग बोलायचं नाही. अहो काय बोलतायसा तुम्ही. सामानाची बांधाबांध करा घे. सकाळच्याला घेऊन जायचं आहे त्याला. अरे बा कुठे जाणार आहे ते नाही सांगितलं. तू गप्प बस. आपला आवाज नाही करायचा. ते काठी आहे आणि न्या आहे. अबा, मी काय म्हणते, डोक्यातला राग जाऊ द्या, मग शांतपणे विचार करा. तुला सांगितलं होतं ना व, एक चूक झाली तरी सोडणार नाही म्हणून. तेव्हा काय म्हणली होतीस. भय म्या म्हणले होते का म्यामध्ये पडायची नाही. परत मग गप्प बस. बोलू नका पुढा. मयप्पा अरे असं करू नकस रे बाबा.
बाळ्या सकाळच्याला लवकर उठायचं हा? हे म्हणलं नव्हतं बा नाही राहू द्यायचा मला इथं.